DJ Nexus. DJ Sam. बसले डौलात जय शिवराज, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असाच आपण ट्रेंडिंग लव स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि तुम्हाला पण असा स्टेटस क्रिएट करायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल की आपला व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे। आणि त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे ज्याचं नाव आहे काइंड मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, पण तिथून डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सर्व काही मी इथं अपलोड करत असतो आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा टेलिग्रामचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, सर्च करून पण तुम्ही डायरेक्ट जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल माझ्याशी काही बोलायचं असेल किंवा तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही सिम्पली मला इंस्टाग्रामला मेसेज करून कळवू शकता किंवा माझ्याशी बोलू शकता। आणि इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन लगेच फॉलो करा। आणि भावना, तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी तुमचा अशीच ट्रेनिंग रीडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो, तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला, जरा वेळ न घालवता आपण आजची रीडिंग सुरू करूया। ओके, तर गाईज आपल्याला काइंड मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं 1.1 ही 3 नंबरची साईड सिलेक्ट करायची आहे। साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं सेटिंग्स ऑप्शन असेल यावरती क्लिक करायचं आहे। एडिटिंगवरती यायचं आणि तुम्हाला इथनं वरली जी ड्युरेशन ही 3 वरती ठेवायची आहे आणि इथं फिल स्क्रीनवरती ओके करून इथं ओके करायचं आहे। ओके केल्याच्यानंतर इथं तुम्हाला मीडियाचा ऑप्शन असेल यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे इमेजेस असेल ते इमेजेस तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आणि जे मी व्हिडिओमध्ये यूज करेल तेच इमेजेस तुम्हाला हवे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावरती मी अपलोड करेल। आणि डिस्क्रिप्शनमध्ये फक्त तुम्हाला मटेरियल मिळेल, PNG मिळणार नाही, तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मी इथनं माझे काही PNG सिलेक्ट करून घेतो भावनो, ठीक आहे। तर भावना, मी काही PNG सिलेक्ट केलेले आहे। PNG सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला यांना परफेक्टपणे ॲडजस्ट करून घ्यायचे। तर बघू शकता ही PNGचा चेहरा जो आहे अर्धा दिसतोय, तर आपल्याला कैची साईडच्या ऑप्शनवर जाऊन याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आणि डबल मायनसचं ऑप्शन ओके करायचे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण PNG एकदम परफेक्टपणे ॲड करून घ्यायचं आहे। टाईम लागला तर लागू द्या, पण व्हिडिओ एकदम प्रोफेशनल दिसला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला टाईम तर लागणारच आहे। पण बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एकदम परफेक्टपणे PNG जे ॲड करायचे आहे, म्हणजे PNG आपला जो व्हिडिओ स्टार्ट होईल त्यावेळेस PNG एकदम परफेक्टपणे दिसली पाहिजे, त्याच्यानेच आपला व्हिडिओ एकदम मस्त दिसतो, ठीक आहे। तर व्हिडिओ आणि PNG पूर्णपणे क्लिअर दिसले पाहिजे। तर बघू शकता काही PNGs ॲड झालेले आहे परफेक्टपणे, पण जे PNG झालेले नाही त्यासाठी आपल्याला तर ॲडजस्ट करून घ्यावंच लागेल, ठीक आहे। तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओला थोडासा टाईम लागेल, पण लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही, व्हिडिओ अगदी एकदम प्रोफेशनलपणे दिसला पाहिजे। तर बघू शकता काही PNG ॲड झालेले आहे पण काही नाही झालेले आहे, तर ते PNG आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे। थोडासा टाईम लागेल, पण व्हिडिओ अगदी एकदम प्रोफेशनल आणि एकदम कडक व्हिडिओ दिसेल भावनो, ठीक आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण PNGs इमेजेस ॲड करून घ्यायचे। तर बघू शकता अशा प्रकारे इमेजेस ॲड केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं PNGवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला इथं या ऑप्शनवरती जायचं आहे, ठीक आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्याकडे इथनं एक इफेक्ट असायला हवा, हा इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर इथं खाली गेट मोडवरती जायचं आहे, डाटा ऑन करायचा आणि हा इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे। याच्यावरती क्लिक करायचं, 1 नंबरच्या याच्यावरती 1 नंबरचा लावून घ्यायचं आहे, 2 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच इफेक्टमधून स्टेप बाय स्टेप जे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही, टाईम लागला तर लागू द्या। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगत असतो, कारण की आपला व्हिडिओ एकदम प्रोफेशनल दिसली पाहिजे एडिटिंग आणि ती आवडली पाहिजे समोरच्याला, ठीक आहे। तेव्हाच आपलं चॅनल जे आहे कोणी पण सबस्क्राईब करेल, टाईम लागला तर लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही। आणि तुम्ही पण आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नक्की शेवटला, ठीक आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ शेवटला कळेल की व्हिडिओ आपला कसा बनवून रेडी झालेला आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचं प्रत्येक फोटोवरती, ठीक आहे। आणि तुम्हाला काही पण प्रॉब्लेम आला एडिटिंगबद्दल किंवा कोणती स्टेप तुम्हाला समजली नाही तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा, मी तुम्हाला तिथं रिप्लाय देईन आणि तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन 100% देईल, ठीक आहे। तर काही प्रॉब्लेम आला तर नक्की कळवा। आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचं पण असेल तर तुम्ही सिम्पली आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करून बोलू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन लगेच फॉलो करून मेसेज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला रिप्लाय लगेच इंस्टाग्रामला मिळून जाईल, ठीक आहे।
तर अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचं. त्यानंतर करायचं काय, इथं तुम्हाला दोन्ही PNG मध्ये बॉक्स दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला एक आणखीन हा फोटो गॅलरी इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल आणि तो नसेल तर तुम्हाला इथं गेट वरती जायचं आणि तो इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे. यावरती क्लिक करायचं आहे. 1 नंबरच्या याच्यावरती 1 नंबर करायचा आहे आणि याचा स्पीड पूर्ण कमी करायचा आहे. 2 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे. 2 नंबरचा इफेक्ट इथनं ॲड करून घ्यायचं आहे. 3 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे. 3 नंबरचा इथनं ॲड करून याचा पण स्पीड पूर्ण कमी करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे पूर्ण व्हिडिओवरती ॲड करून घ्यायचा. काही प्रॉब्लेम नाही, टाईम लागला तर लागू द्या भावांनो. ठीक आहे. तर बघू शकता मी अशा प्रकारे ॲड करून घेत आहे. तुम्ही पण करून घ्या आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर नक्की कळवा मला कमेंट करून. ठीक आहे. मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन. आणि भावना तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून किंवा कोणत्या जिल्ह्यामधून आहे तर ते मला नक्की कमेंट करून कळवा की मला बघायचं आहे माझा व्हिडिओ कुठपर्यंत जात आहे. ठीक आहे. तर तुम्ही नक्की तुमच्या जिल्ह्याचे नाव मला इथं कमेंटमध्ये कळवा भावनो. ठीक आहे. प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, मला बघायचं आहे माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचतो आहे कुठलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ पूर्ण याच्यावरती लावून घ्यायचं आहे आणि इथनं तुम्हाला ह्या व्हिडिओला आता एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याला इथं एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ एक्सपोर्ट करून ठेवलेला, तर मी बॅक येऊन जातो. बॅक आल्याच्यानंतर आपल्याला परत होम पेजवरती यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. 1.1चा रिसिव्ह सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मीडियाचा ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंडवरती जायचं आहे आणि ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. याची जी लेंथ आपल्याला 9.5 वरती ठेवायची. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे मी परफेक्टपणे घेतलेली आहे. त्यानंतर इथं व्हिडिओच्या समोर यायचं आहे. इथं ब्लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला फुलपाखरू स्पेशली PNG मिळेल, ती डाउनलोड करून घ्यायची. ठीक आहे. टेलिग्रामवरती मिळेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ते झाल्याच्यानंतर लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. बघू शकता हवाला काहीची साईडच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. याला स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि याचा समोरील पार्ट कट करायचा आहे. परत 1 नंबरला यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपल्याला परत आणखीन एक व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करायचा आहे. फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. परत ह्या व्हिडिओचा आपल्याला इथनं समोरील पार्ट कट करायचा आहे. आपल्याला फुलपाखरू पेजवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि पॉपअपवरती येऊन याची जी लेंथ आहे, ड्युरेशन आहे आपली, याला 3 वरती ठेवायची आहे. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि परत आपल्याला इथनं आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. कैची साईडच्या ऑप्शनवर जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे, ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे याच्या आणि 3 आणि 2 नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करून इथं तुम्हाला ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे. कैची साईडच्या ऑप्शनवर जाऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर करायचं काय, आता आपल्याला जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केला होता आता तो व्हिडिओ आपल्याला इथनं ॲड करून घ्यायचा आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि तो व्हिडिओ आपल्याला इथनं एक्सपोर्ट ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल, ती बॉर्डर PNG ॲड करायची. कैची साईडच्या ऑप्शनवरती जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे. PNGवरती क्लिक करायचं, न्यायची जी लेंथ शेवटपर्यंत न्यायची. अशा प्रकारे बघू शकता. शेवटपर्यंत नेल्याच्यानंतर करायचं काय, जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल जो तुम्हाला ॲड करायचा असेल तर लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तो लोगो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मी माझा एक इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करतो. तुमच्याकडे लोगो नसेल किंवा तुम्हाला लोगो बनायचा कसा माहीत नसेल तर तुम्ही आपला मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता व्हिडिओवरती चॅनलवरती चेक करून. ठीक आहे. तर चॅनलवरती मी लोगो कसा बनायचा व्हिडिओ शिकवलेला आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करून घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही आणि लोगो बनायला शिकू शकता. एकदम सोप्या पद्धतीत शिकवलेला आहे की लोगो कसा बनायचा आहे. त्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे, PNGवरती आणि याला हर्ड लाईटवरती येऊन ओके करायचे. तर बघू शकता त्यानंतर पूर्ण बनवून व्हिडिओ रेडी झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये एक ऑडिओ ॲड करायचं आहे. तर ऑडिओ ॲड करण्यासाठी ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि तर फोल्डरमध्ये ज्या तुमचं सॉन्ग असेल त्याच्यामध्ये जायचं आहे आणि व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे सॉन्ग. तर बघू शकता मी तुम्हाला आता व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. प्ले करून दाखवतो की कसा बनवून रेडी झालेला आहे भावांनो. ठीक आहे. तर आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा मात्र. बसले डौलात तर बघू शकता पूर्णपणे बनवून एकदम कडक व्हिडिओ आपला रेडी झालेला आहे. इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याला ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं असेल त्या साईजमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं. एक्सपोर्टवरती क्लिक करून काही प्रॉब्लेम नाही. आणि भावना आणि बहिणीनं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असतं तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेटिंग घेऊन येत असतो तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला मिळत जाईल. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.